हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. आज जरा थोडासा स्टँड त्रास देतो आहे, त्यामुळे असं शेकी शेकी होत आहे. कसे आहात तुम्ही सगळेजण? बरेच दिवस झाले तुमच्याशी गप्पा मारल्या नाही. तर गप्पा मारायला मला स्वतःला खूप आवडतं आणि तुम्हालाही वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला ऐकायला खूप आवडतं, हो की नाही? चला तर मग आजच्या गप्पांना सुरू करूयात. मला नेहमी आवडतं गोष्ट छोटी डोंगरा एवढी, याच्यामध्ये मी छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या अशा सांगत असते की ज्याच्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप फरक पडत असतो. तर असं आहे की जगाच्या पाठीवरती जे कोणी लोक जे कामं करत असतात त्यांना खूप महत्त्व असतं, पण घरामध्ये ज्या बायका राहतात ना त्यांना नेहमी असं वाटत राहतं की आम्ही निग्लेक्टेड आहोत. आणि घरातले जे पुरुष असतात तर ते आयुष्यभर काम करतात आणि रिटायरमेंट झाल्यावरती मग मस्तपैकी सगळेजण घरामध्ये बसतात आणि मग इथून खऱ्या अर्थाने घरामध्ये कुरबुरींना आणि याला सुरुवात होते, वाद घडायला किंवा वादाचे हे सुरू होतात, धुमारे फुटतात किंवा वादाचे नगारे सुरू होतात. तर अशा पद्धतीने घरोघरी ह्या अशाच कहाण्या घडत असतात. आणि मग जो बाहेर राहणारा पुरुष असतो तो जेव्हा घरामध्ये राहतो तेव्हा तो सासूबाईंपेक्षा सुद्धा जास्त जाचक असा बायकांना वाटायला लागतो. कारण ज्या गोष्टी बायका थोड्याशा निग्लेक्ट करत असतात, घरातली स्वच्छता असेल किंवा काय छोट्या मोठ्या गोष्टी असतात किंवा घरातल्या ज्या कामवाल्या बायका असतात तर त्यांच्याकडून काम करून घेण्याच्या बाबतीत ज्या गोष्टी बायका निग्लेक्ट करत असतात तर तिथे पुरुष जास्तीचं लक्ष घालायला लागतात आणि मग ती सगळ्यांनाच अशी एक डोकेदुखी होऊन बसते. आणि मग पुरुषांना बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी लक्षात येत नाही की कुठे थांबायचं. ॲक्च्युली खरं तर पुरुषांना काय किंवा कुठल्याही बाईला काय, कुठल्या गोष्टीमध्ये किती महत्त्व द्यायचं, कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं आणि कुठे थांबायचं हे जर प्रत्येकाला कळलं ना तर मुळात वादच होणार नाही. आणि ज्याची त्याची जी अखत्यारी आहे, त्याचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जर दुसऱ्याने ढवळाढवळ केली नाही तर वाद होत नाहीत. पण तसं होत नसतं. प्रत्यक्ष लाईफमध्ये अशा गोष्टी घडत असतात आणि मग खऱ्या अर्थाने भांडणं व्हायला लागतात. कारण नवरा हा इतके दिवस बाहेर असतो आणि मग तो घरात राहायला लागतो आणि मग त्याचा घरातला जो वावर असतो तो घरातल्या बायकांना जाचक व्हायला लागतो. कारण बायकांच्या एक कामाच्या वेळा ठरलेल्या असतात, त्यांच्या आरामाच्या वेळा ठरलेल्या असतात, त्यांचं एक मस्त लाईफ चाललेलं असतं, त्यांचं बाहेर जाणं येणं, घरातले कामं करणं सगळे हे तोपर्यंत. म्हणजे जेव्हा पुरुष रिटायर होतात तसं बायकांचं सुद्धा वय वाढलेलं असतं, बाईसुद्धा अशी 50च्या पुढे गेलेली असते, त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा एक संथपणा आलेला असतो. त्यामुळे पूर्वी जशा त्या नवथर तरुणीसारख्या अशा भिरभिर फुलपाखरासारखं फिरत घरभर काम करत असतात तर त्याच्यामध्ये एक संथपणा आलेला असतो. सगळ्या गोष्टी ह्या जबाबदारीतनं बऱ्यापैकी मोकळ्या झालेल्या असतात बायका आणि मग त्यामुळे घरामध्ये परत एकदा सगळं नव्याने सुरू करणं हे अवघड होऊन बसतं आणि मग बायकांची व्हायला लागते चिडचिड. आणि त्यात मग जेवणावरनं, स्वयंपाकावरनं, घरातल्या कामांवरनं हे खटके उडायला लागतात. कारण पुरुषांना बाहेर बऱ्याच वेळेला कसं होत असतं, म्हणजे आत्तापर्यंत कसं होत असतं की पुरुष हा कामावरती जात असतो आणि मग त्याला डबा खावा लागतो आणि तो डबा जो असतो तो गार झालेला असतो. बरं तिथे कितीही तुम्ही नाही म्हटलं तरी जेवणाशिवाय पर्यायच नसतो, त्यामुळे जे डब्यामध्ये आलेलं असतं ते निमूटपणे खावं लागतं. पण तेच जेव्हा पानामध्ये समोर गरम यायला लागतं आणि मग त्याच्यामध्ये भाजीतच मीठ जास्त झालं आहे, आज पोळीच करपली आहे, आज ही भाजी चांगलीच नाही आहे, मला हे आवडतच नाही आहे, असे जेव्हा पुरुषांचं सांगणं सुरू होतं तेव्हा बायका वैतागायला लागतात. पहिलेच दिवस काही सुरुवातीला म्हणजे रिटायर झाल्यावरती बायका आनंदाने करत राहतात हां, पण मग जेव्हा ती रोजची कटकट व्हायला लागते तेव्हा मग बायका पण हिरमुसून जातात आणि मग घ्या, तुम्हाला पाहिजे तर चटणी घ्या, तुम्हाला पाहिजे तर लोणचं घ्या, असं करून बायका मोकळ्या होतात. तुम्हाला खायचं तर खा, नाही तर नका खाऊ. तर ह्याच्याबद्दलची मी एक शॉर्ट फिल्म पाहिलेली होती की तो असं मुंबईचं जीवन आहे, मुंबईचं लोकलचं जे फास्ट जीवन असतं ना तर ते जीवन आहे आणि तो हे आहे म्हणजे रिटायर झालेला आहे. आणि अशा वेळेला तो असाच सकाळी नेहमीप्रमाणे उठतो, नवरा बायको दोघंजणं चहा पाणी घेतात, पोहे खातात आणि तो घाईघाईमध्ये लोकलच्या ह्याने निघतो आणि त्याच्या फोनची बॅटरी ही डाऊन झालेली असते, कुठे रेंज नसते आणि मग अशा वेळेला बायको त्याला फोन करत राहते आणि तो स्टेशनवरती येऊन थांबतो आणि एकदम त्याला स्ट्राईक होतं
की आपल्याला कामावर जायचं नाही आहे, आपण रिटायर झालेलं आहोत. आणि मग पूर्ण स्टेशनवरती सगळीकडे लोक आजूबाजूने जातात येतात आहेत आणि तो असा स्तब्ध मधोमध उभा आहे. तर ते जे फिलिंग आहे ना, ते जर कोणाला आलेलं असेल तर खरंच मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. पूर्ण जगामध्ये सगळेजण काम करता आहात आणि तुम्ही काम करत नाही, हे फिलिंग बायकांना म्हणजे ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांना रोज दिलं जातं. रोज त्यांना सांगितलं जातं की तुम्ही काम करत नाही किंवा तुम्ही जे काम करता आहात ते महत्त्वाचं नाही आहे. तर त्यामुळे ज्या बायका कामं करतात घरामध्ये, ज्या घरामध्ये सगळं घर सांभाळतात, कारण म्हणूनच त्यांना गृहिणी असं म्हणतात ना, पूर्ण घर जिचं ऋणी आहे ती गृहिणी. तर अशा ही सगळी गोष्ट होती. अशी शॉर्ट फिल्म मी पाहिलेली होती आणि तुम्ही सगळेजण बऱ्यापैकी जे कोणी रिटायर झालेले असतील ते लोक रिलेट होत असतील याबद्दल. ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे की जे कोणी रिटायर झालेली असतील ना, तर त्यांनी एकदम असं काऊन जाऊ नका, त्यांनी एकदम असं डिस्टर्ब होऊ नका. आता आम्हाला कोणीच विचारणार नाही आणि आता आमचा पुरताच फक्त आमचा उपयोग होता आणि आता आमचं कोणीही हे करणार नाही असा विचार करू नका. कारण घरातले लोक जरी बोलून दाखवत नसतील ना तरीही त्यांना तुमच्याबद्दल वाटत असतं. तुम्ही जे आत्तापर्यंत घरासाठी झिजलेले असतात, तुम्ही जे उन्हा वाऱ्या पावसामध्ये प्रवास करून बाहेर जाऊन जे कमवलेलं असतं त्याच्याबद्दल घर तुमचंही ऋणी असतं. जसं गृहिणीचं घर ऋणी असतं तसं पुरुषांचं सुद्धा घर ऋणी असतं. त्यामुळे पुरुषांनी या गोष्टीचा एक हे ठेवला पाहिजे. पण त्याबरोबर जशी तुम्ही बाहेरची जबाबदारी पार पाडली तशी तुम्ही घरातली पण जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्यामुळे आपलं ओझं होणार नाही घराला याचा विचार पुरुषांनी केला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही बसल्या जागेवरती चहा मागतात, बसल्या जागेवरती तुम्ही तसाच ओला टॉवेल आंघोळ झाल्यावरती टाकून देतात, तर त्या अशा छोट्या 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 गोष्टींचे खटके पडायला लागतात. कधीही खूप मोठा वाद असा होतो ना, त्याच्या मागे ना ह्या बारीक बारीक साचलेल्या ज्या गोष्टी असतात ना त्या फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे जाणीवपूर्वक पुरुषांनी रिटायरमेंट नंतर ह्या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या पैशांचा जो तोरा आत्तापर्यंत सगळ्यांना दाखवत असतात, तर तो पैशांचा तोरा आता तुम्हाला दाखवता येणार नाही. कारण उगवत्या सूर्याला नमस्कार करणारा असा आपला सगळा समाज आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टींचं एक जबाबदारीने वागलं पाहिजे आणि ह्याचं भान आपल्याला असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिटायर झालेले जे पुरुष असतात ना, एक मुद्दा काहीतरी सांगायचा होता तो मी विसरले, आठवला की सांगते. तर त्यांनी घरामध्ये आत्तापर्यंत जे काही कुठल्या समारंभांना लग्न कार्याला ते जाऊ शकलेले नसतात तर त्यांनी तिथे गेलं पाहिजे. पुन्हा एकदा नाते जोडले पाहिजे. पुन्हा एकदा पूर्वीचे आपले जे मित्रमैत्रिणी असतात त्यांच्याशी संपर्क वाढवला पाहिजे. आता तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू झालेलं आहे. त्यामुळे आपले छंद जोपासले पाहिजे. आपल्याला जे आत्तापर्यंत नोकरीच्या व्यवधानामुळे करता आलेलं नसतं तर ते पुन्हा एकदा आपण जगू शकतो. तर खऱ्या अर्थाने 60 नंतर हे आयुष्य सुरू होत असतं. त्यामुळे पुरुषांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आपला कोणाला त्रास होणार नाही तर आपल्या असण्याने घरातल्या सगळ्यांना त्याचा फायदाच होईल. म्हणजे स्वतःचे कपडे हे धुवून वाळत घातले पाहिजे. म्हणजे मला ह्या गोष्टीचं नेहमीच कौतुक आलेलं आहे माझ्या सासऱ्यांच्याबद्दल. माझ्या सासऱ्यांचे कपडे मला कधीच धुवावे लागले नाही आणि ते जेव्हा कधी आमच्याकडे यायचे तेव्हा ते त्यांचे कपडे धुवून आणि वाळत घालायचे. त्यांचा टॉवेल, त्यांचे जे काही इनर वगैरे जे कपडे असतील, तर ह्या गोष्टी ज्या असतात ना तर ह्याचं भान जबाबदारीने ठेवलं पाहिजे. छोट्या मोठ्या गोष्टींचं तुमच्या घरामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. म्हणजे भाजी बाजार किराणा हे ते जे असतं त्याच्यामध्ये असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अनुभवाचा फायदा हा ह्या तरुण पिढीला हवा आहे. तुमच्या अनुभवाचे तुमचे म्हणजे आशीर्वाद जे असतात तर ते आशीर्वाद कशा रूपाने असले पाहिजे, तर तुमचे जे अनुभव असतात तर ते तरुण पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. अशा वेळेला जेव्हा हे तरुण मुलं जे असतात त्यांना एन्झायटी असते, त्यांना जरा थोडंसं डिप्रेशन असतं, त्यांना जरा थोडेसे हे जे इश्यूज असतात, तर ह्याच्यासाठी तुमची आधाराची गरज असते आणि तुम्ही धीराने संयमाने ह्याने या गोष्टी समजवल्या पाहिजे. कारण तुमच्याकडे अनुभवाची शिदोरी असते ना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा झाला पाहिजे. तर हे जे रिटायरमेंटचं जे सगळं आयुष्य असतं ना, ते रिटायरमेंटवरती मी एक कविता लिहिली होती. ती नेक्स्ट टाईम तुम्हाला परत एकदा सांगेल.
तर या सगळ्यासाठी तुम्हाला नवीन आयुष्यासाठी जे कोणी रिटायर झालेले असतील त्यांना नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मुद्दा आठवला तर परत एकदा पुढच्या वेळेस सांगेल. थँक्यू. हॅव अ गुड डे. मीनल अद्वैत. म्हटले ना मुद्दा आठवला की सांगते. तर मुद्दा असा की जेव्हा रिटायर होतात तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमचे जे सहकारी असतात, तुमचे जे तुमच्या हाताखाली काम करणारे जे लोक असतात ते पण तुम्हाला ओळख देत नसतात. त्यामुळे घरचे लोक जे असतात तेच तुमचा खऱ्या अर्थाने पाठिंबा असतात किंवा तेच तुमचे खऱ्या अर्थाने सहकारी असतात किंवा तेच तुमचे लोक असतात. कारण दुसऱ्या दिवशी तुमची खुर्ची गेल्यावरती तुम्हाला तुमचा शिपाईसुद्धा विचारत नाही जर तुम्ही साहेब असाल तर. तर अशा वेळेला माणूस हा नेहमी कामाने मोठा होत असतो. त्यामुळे तुम्ही रिटायरमेंट नंतर तुमचं आयुष्य जे आहे ते सत्कारणी लावलं पाहिजे. कारण माणूस मोठा नसतो. तुम्हाला माहिती आहे का की बायका ज्या असतात त्या 70-80 वर्षाची बाईसुद्धा घरामध्ये का खपून जाते? कारण ती घरामध्ये काहीतरी तिचं योगदान देत असते. म्हणजे नातवंडांना सांभाळणं असो, मधल्या नातवंडांसाठी ते बालवाडीतनं वगैरे शाळेतनं आले तर कुकर लावणं असो, काहीतरी काम करणं असो. पण पुरुष मात्र ह्या सगळ्या गोष्टींच्या मधनं अंग काढून घेत असतात आणि म्हणून ते अप्रिय ठरतात. तर मला ह्याच्याबद्दल माझ्या दादांच्याबद्दल सांगायचं आहे. माझे दादा रिटायरमेंट नंतर ते घरातले म्हणजे वरणाला फोडणी देणं, सकाळचा चहा करणं किंवा धुणं वाळत घालणं किंवा कपडे जे असतात धुणं वाळत घातलेले जे कपडे असतात, वाळलेले जे कपडे असतात त्याच्या घड्या करणं, असे छोटे मोठे कामं हे दादा सतत करत असायचे. या व्यतिरिक्त त्यांचं लिखाण चालायचं. म्हणजे त्यांनी त्यांचा छंद पण जोपासलेला होता आणि ते घरातल्या कामामध्ये सुद्धा त्यांचा हातभार असायचा. बाहेरून भाज्या आणणं, त्यामुळे आल्यावरती त्यांचे कपडे आपल्याला वाळत घालावे लागले किंवा त्यांच्या वस्तूंकडे आपल्याला बघावं लागलंय तर असं कधी झालं नाही. आणि म्हणून ते शेवटपर्यंत ॲक्टिव्ह राहिले, शेवटपर्यंत ते काम करत राहिले. म्हणजे माझ्या आठवणीनुसार दादा अगदी जायच्या 1 महिना आधी फक्त त्यांचे कामं थोडेसे संथावले होते, तोपर्यंत ते धुणं सुद्धा वाळत घालत होते. तर ह्याचा अर्थ असा तुम्ही समजू नका की त्यांना घरातले लोक कामं करून घेत होते का, तर तसं नाही. माणूस शेवटी कामाने गोड असतो हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्यामुळे घरामध्ये तुम्ही जर काम करत असाल तर सगळेजण तुम्हाला विचारतात, नाही तर मग तुम्ही घरामध्ये ओझच बनतात. त्यामुळे तुम्हाला जर रिटायरमेंट नंतरचं तुमचं जीवन सुखकर करायचं असेल तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यात लक्ष घाला. नातवंडांवरती प्रेम करा, तुमच्या घरातल्या लोकांवरती प्रेम करा. त्यांनी तुम्हाला जे मिस केलेलं असतं तर ते पुन्हा तुमची जी उणीव आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न करा. तुमचं रिटायरमेंटचं लाईफ खरंच खूप छान जाईल. चला, सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि असं याला सरांगे म्हणतात.